हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जे नवीन मैत्रिणी ब्लाऊज कस्टमरचा घ्यायला घाबरतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा टिप्स आणि ट्रिक मी खूप महत्त्वाची सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघा मैत्रिणींनो, कोणा मैत्रिणी नवीन जे मैत्रिणी आहेत ना, त्यांना कस्टमरचा ब्लाऊज घ्यायला घाबरतात. चुकतो की काय, त्यांचं बरोबर बसेल की नाही असं त्यांना वाटतं. एक मनामध्ये असतंच शंका. पण बघा मैत्रिणींनो, जे टेलर लोक असतात ना, ते काय एकदा लगेच एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी काही मोठं झालेले नसतात. त्यांनाही म्हणजे भीती वाटत सुरुवातीला भीतच त्यांनी पण शिवलेले असतात. कधी त्यांचंही बिघडतं ब्लाऊज. असं होतात काही. टेन्शन घ्यायचं नाही. आणि कसं असतं ना, लहानपासूनच म्हणजे छोट्यापासूनच मोठं सुरुवात करू शकते माणूस, किंवा एकदमच मोठं होत नाही. तर बघा, थोडे एकदम सुरुवातीला तुम्ही काय करा, स्वतःचे तुम्ही ब्लाऊज शिवत जा आणि परफेक्ट बसते का नाही हे बघायचं. आपली चूक बघायचं, कुठे आपलं अस्तर म्हणजे ब्लाऊज कुठे घोळ होतं आहे का, चुन्या येतात का, हे सगळं नीट बघायचं. व्यवस्थित बघून मग पुन्हा नंतर असंच दाखवायचं कस्टमरला घालून, म्हणजे त्यांना भरोसा येतं. मग नंतर एक तुमच्या जे नातेवाईक आहेत ना, त्यांचे घेत जावा, शिवून देत जावा. सुरुवातीला फ्रीमध्ये शिवून देत जावा. मग म्हणजे थोडं एकदा तुम्ही जर एक छानपैकी फिनिशिंग आणि फिटिंग त्यांना एक नंबर दिलात ना, तर मग त्यांना एकदम भरोसा बसेल. आणि वेळेवरती द्यायचं ब्लाऊज, म्हणजे बरोबर त्यांना एकदा भरोसा बसला की आपल्याला त्यांनी थोडं एक कस्टमर, तुम्ही एका जर कस्टमरचं तुमचं ब्लाऊज तुम्हाला जर म्हणजे तुमच्या एका कस्टमरचं जर ब्लाऊज परफेक्ट बसलं, तर ते कस्टमर तुमच्याकडे 1 किंवा 2 सहज कस्टमर जास्त घेऊन येतातच. तर बघा, अजिबात घाबरायचं नाही. सावकाश पद्धतीने आपल्या प्रामाणिकपणानं आपलं काम करायचं छानपैकी आणि व्यवस्थित. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला वेळ लागले तरी चालेल, पण फिनिशिंग आणि फिटिंग एक नंबर द्यायची. फिनिशिंग ब्लाऊजला येण्यासाठी ना, तुम्ही प्रॅक्टिस खूप करा. कारण खूप सगळ्या तुमच्या नातेवाईकामधले, तुमच्या वहिनीचे, तुमच्या भाऊ म्हणजे आईचे, बहिणीचे, हे सगळे तुम्ही घरच्या घरी आधी शिवून प्रॅक्टिस करा. आणि फुल तुमच्या हाताला इतकी सवय करा फिनिशिंगची की एकदम तुम्हाला एका बारीलाच ब्लाऊज छान आला पाहिजे अशा पद्धतीने. तर तुम्ही करू शकता. कोणीही ना एकदमच मोठं होत नाही, थोडं चुकूनच मोठं होतं. तर बघा, घाबरायचं नाही. तुम्ही थोडं असंच जर सुरुवात केलीत, तर तुम्ही नक्की कधी ना कधी असं मोठं यशस्वी होऊ शकता. तर त्यासाठी बघा, तर अजिबात घाबरायचं नाही. कोणतंही काम सोपं नसतं, आणि आपण जर समजलं अवघड, तर अवघड असतं. पण त्याला अवघड असलेल्याला सोपं करण्याचा आपल्याकडे आहे. आपल्यावरती विश्वास ठेवायचा स्वतःवरती. आणि मग नंतर मी हे का करू शकणार नाही, हे मी करेनच, हे जिद्द मनामध्ये ठेवून करायचं. म्हणजे तरच तुम्हाला कामामध्ये यश येईल. तर बघा, खूप नवीन जे मैत्रिणी असतात ना, त्यांना खूप भीती वाटते नवीन कस्टमरचं ब्लाऊज घ्यायला. पण एकदा चुकू द्या, काही होत नाही, हरकत नाही. चुकलं तर माणूस चुकूनच मोठं होतं, सुधारणा करतं चुकल्यामुळे. तर त्याच्यासाठी बघा, अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही कस्टमरचे सहज ब्लाऊज घेऊन तुम्ही बिनधास्त छानपैकी शिवून द्या त्यांना. एका कस्टमरला तुम्ही छानपैकी दिलं, तर त्यांनी भरपूर सारे असे 2-4 तरी त्यांनी सहज कस्टमर नवीन घेऊन येतात. तुम्हाला जमत नसेल ब्लाऊज कसा शिवायचा, कसा कटिंग करायचा, तर असे यूट्यूबवरती भरपूर, माझ्या चॅनलवरती पण भरपूर असे व्हिडिओ आहेत. तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन चेक करा. आणि तसंच त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करू शकता. सोपी पद्धत आहे. तर नाहीतर यूट्यूबवरती भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत सगळ्यांचे, की खूप छान पद्धतीने ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते शिकवायची. कोणाची एकदम लक्षात येते लवकर, कुणाचं एकदा दोनदा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येतं. तर तुम्हाला कोणाचं आवडेल त्यांचं बघून तुम्ही म्हणजे शिवायला शिकू शकता. प्रॅक्टिसची खूप महत्त्वाची आहे. तुम्ही रोज थोडं का होईना शिवत जा. रोज थोडं का होईना काम करत जा शिवणकामाचं. तरच तुम्हाला पुढे सोपं पडेल. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल खूप छान पद्धतीने. तर बघा, एकदम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आणि फिटिंग असते. तर त्याच्यासाठी खूप तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. कारण फिनिशिंग आणि फिटिंग लगेच येत नाही. खूप प्रॅक्टिस केल्यानेच येते.
कारण तुम्ही रोज जर असं शिवलात तरच तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि फिनिशिंग छान येईल. तर तुम्हाला जर व्हिडिओ थोडा फार यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.